हाय. आपल्या मुलाच्या किंवा आपल्या मुलीच्या आयुष्यामध्ये केली जाणारी लुडबुड हाचा विषय आणि डेफिनेटली अशा गोष्टी जास्त करून आईकडून होण्याची शक्यता जास्त असते. कारण अर्थातच बायका मुलांच्या जडणघडणीमध्ये त्यांचं शिक्षण असेल, त्यांना सोडणं आणणं असेल किंवा अशा कुठच्याही मॅटर्समध्ये आया जास्त इन्व्हॉल्व्ड असतात आणि मुलांना वाढवत असताना त्यांचा सहभाग जास्त असतो. तर त्यामुळे पुढे जाऊनसुद्धा मुलांच्या आयुष्यामध्ये इंटरेस्ट जास्त असणाऱ्या म्हणजे बायका जास्त आहेत. पुरुष असे इतके नसतात इन्व्हॉल्व्ड. पण येस, पुरुष जर यामध्ये येत असतील तर हे त्यांच्यासाठी सुद्धा आहे. होतं असं की एखादी बाई जर सिंगल पेरेंट असेल किंवा एखादी विधवा असेल आणि नवऱ्याच्या पाठीमागे अतिशय समर्थपणे तिनं आपल्या मुलांना वाढवलेलं असेल किंवा मग अशी स्त्री की जिचं नवऱ्याशी फार पटत नाही आहे असं, किंवा मग नवरा खूप बाहेर असतो कामानिमित्त आणि त्यामुळे तिला सिंगल हँडेडली सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागत आहेत मुलांच्या. पेरेंट्स मीटिंगपासून प्रत्येक गोष्ट तिनं हँडल केली आहे. असं जर समर्थपणे आईनं सांभाळलेलं असेल मुलांना, तर खूप वेळेला असं होतं की आया एका लिमिटच्या पलीकडे जाऊन आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये खूप इंटरेस्ट घेतात. आणि ह्याचा अतिरेक तेव्हा होतो जेव्हा मुलांची लग्न होतात, त्यांच्या आयुष्यात त्यांचे जोडीदार येतात आणि तरीसुद्धा ही जी आई असते तिचं आजही आपलं लक्ष सगळं आपल्या मुलांच्याच आयुष्यामध्ये असतं. आणि असं होण्याचं कारण एक महत्त्वाचं हे की ज्या स्त्रियांचं आपल्या नवऱ्याशी खूप रिलेशन खूप छान नाही आहे किंवा त्यांना जनरली ज्या नवरा बायकोंना आपले स्वतःचे काही प्लॅन्स असतात मुलांची लग्न झाल्यानंतर, त्यांचं लक्ष आपल्या आयुष्याकडे जास्त असतं आणि ते आपल्या आयुष्याबद्दल बोलत असतात किंवा आपल्या आयुष्याबद्दलचे विचार करत असतात. पण ज्या आयांचं असं होत नाही, त्यांचं डेफिनेटली सगळा फोकस आपला मुलगा तो कसं जगतोय किंवा आपली मुलगी ती कशी जगती आहे ह्यामध्ये जास्त असतं. यामध्ये एक असा पण फॅक्टर आहे की सपोज ही आई जर तिच्या आयुष्यामध्ये तिनं पूर्ण सुख उपभोगलेली नसतील हर अर्थाने, म्हणजे एक समृद्धी किंवा हॅपी लाईफ ज्याला म्हणतो आपण, तर ते जर नसेल छान अनुभवलेलं, तर त्याविषयीचं एक सुप्त आकर्षण असतं की जोडीचं लाईफ कसं असेल बद्दलचं. आणि त्या सुप्त आकर्षणाचंच पर्यवसन कदाचित एक सटल लेवलवरची जेलसी किंवा सहन न होणं, दुसऱ्यांचं छान जोडीचं लाईफ चाललं आहे ते बघायला त्रास होणं, कारण ते सगळं आपण नाही अनुभवलेलं आणि त्यामुळे मुलं असं मजा करतायत हे पाहून कदाचित त्रास होऊ शकतो. आणि डेफिनेटली असं सगळ्यांचं होऊ शकत नाही, पण ज्यांचं होतं ते त्यांच्या घरातल्यांनाही कळतं, ते त्यांना स्वतःलाही यात कुठेतरी माहीत असतं की आपलं हे असं का होतं आहे ते. तर सांगायचा मुद्दा हा की स्वतःच्या लेवलला स्वतःच्या आयुष्यात जर बायका सुखी नसतील तर डेफिनेटली त्यांचा सगळा प्लॅन फोकस हे आपल्या मुलांचे आयुष्य हाच असतो. आणि हे खरं तर दुर्दैवी आहे आणि हे खरं तर कारण आहे मुलांच्या आयुष्यात फार लुडबुड करण्याचं. खरं सांगायचं तर आपण आईवडील म्हणून मुलांचे प्रोव्हायडर्स असतो. मी तुला वाढवलं आहे, आता तू कसं माझं बघतो आहेस किंवा तू माझी कशी काळजी घेतो आहेस बघते मी आता, असं नसतं कधी. म्हणजे ते काय वसुली नाही आहे ना की मी किती केलं आहे आणि आता तू मला कसं आणि किती देणार आहेस. तर हे कुठेतरी असं होतं की नाव तुमची टर्न आहे आणि आता तुम्ही करायचं आणि मी त्याचा उपभोग घेणार. तर हे असं नाही आहे. आणि त्यातनं स्वयंस्फूर्तीने किंवा आपसूक आपल्याला वाटलं म्हणून मुलं जर तुमचं असं काही करत असतील तर वेल अँड गुड आणि आनंद आहे त्याच्यामध्ये. पण होतं काय माहिती आहे की ह्या आयांचं असं होतं की मुलं मुली कुठे ट्रीपला निघाली की ह्यांची पहिली लिस्ट तयार असते की मला काय काय हवं आहे. मग ते हक्कानी मुलाला सांगणार की मला येताना हे आण. किंवा कुणी आता अगदी छोट्या गोष्टी आहेत ह्या, पण इतक्या महत्त्वाच्या आहेत आणि इतक्या डॅमेजिंग आहेत त्या पर्सनसाठी की काही कोणाचे आहेर आलेले असतील तर त्या आहेरामध्ये पण लक्ष, मग त्याच्यात मला काय आणि सुनेला काय, किंवा असं बघायचं, कंपेअर करायचं, त्यातलं जे सगळ्यात छान असेल ते आपण उचलायचं आणि मग जे नाही आवडलं आहे ते सुनेला ठेवून द्यायचं.
अशा गोष्टी, किंवा जसं की मुली आणि जावयाच्या संसारात जर ढवळाढवळ करायची असेल तर मग त्यांच्या घरी कसं खाणं पिणं आहे, काय आहे, त्याच्यात लक्ष घालायचं, त्यांना शिकवत बसायचं, किंवा जावयाकडनं लाड करून घ्यायला बघायचं. जावई परदेशात जाणारा असेल तर त्यालाही मोठी लिस्ट द्यायची, सांगायचं मला हे हवं आहे, मला ते हवं आहे. तर हा एक प्रकारचा बालिशपणा आहे. मुलामुलींच्या संसारामध्ये उगाचच लुडबुड करणं आहे. तर अशी लुडबुड हर हर तऱ्हेने होते. आणि कधी-कधी तर ते इतकं लोएस्ट लेवलला जातं की ते काही एकांतात त्यांचं गप्पा मारत असतील मे बी, तर त्यातसुद्धा 10 वेळा जाऊन त्यांच्या दारावर टकटक करायचं आणि उगाचच काहीतरी फालतू गोष्टी विचारत बसायचं. जेणेकरून ते निवांत एकांतात बसलेत तर ते सहन न होता त्यांच्या डोक्याला काहीतरी त्रास लावून द्यायचा किंवा काहीतरी शोधायला सांगायचं. अशा काही गोष्टी असं पण होतं, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत होतं. तर असं जर कोणी करत असतील बायका, तर त्यांनी खरंच आपल्या आयुष्याकडे खूप लक्ष देऊन बघण्याची गरज आहे. कारण तुमच्या आयुष्याला कसलाही गोल नाही, तुमच्या आयुष्याला कसलाही प्लॅन नाही. त्याच्यामुळे तुमचं सगळा फोकस मुलांच्या आणि मुलींच्या आयुष्यात लक्ष घालणं हा झालेला आहे. आणि ही गंभीर गोष्ट आहे. तर आपल्याला ह्या सगळ्यातनं बाहेर काढून कुठेतरी गुंतवण्याची गरज आहे, हे समजून जायला हवं. हे स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणून, माणूस म्हणून फार डॅमेजिंग आहे की इतकं सारखं लोकांच्यामध्ये लक्ष असणं. खरं तर फक्त मुलं-मुली असं नाही, पण प्रत्येकच एका 50शी किंवा त्याच्या पुढच्या असणाऱ्या स्त्रीनी आपल्या आयुष्याचे काहीतरी प्लॅन असावेत, गोल्स असावेत. आणि ते काय असू शकतात, तर सपोज तुम्हाला जोडीदार जरी नसेल तरीसुद्धा माझं ग्रूमिंग कसं होईल, मी कशी ग्रो होईन, मला काही शिकायचं बाकी असेल तर मी ते शिकायला जावं का, मी माझ्या थोडं तब्येतीकडे लक्ष देते जेणेकरून मला माझ्या म्हातारपणाचा इतरांना कोणाला त्रास नको व्हायला, कुणाला माझं करायची वेळ नको यायला, यासाठी मी माझ्याकडे जरा लक्ष देते, असं म्हणून स्वतःसाठी जरा प्रयत्न करणं. किंवा अशा अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ज्या खरं तर बायका आपल्या स्वतःसाठी करू शकतात, शोधू शकतात. तर त्यामुळे मुलं-मुलींबरोबर जरी एकत्र तुम्ही राहत असलात तरी ऑल द टाईम त्यांच्या आयुष्यात लक्ष घालायची तुम्हाला गरज नाही आहे आणि तुम्ही ते नाही केलं पाहिजे. सल्लेसुद्धा कोणी मागायला तुम्हाला आलं तरच सल्ले दिले पाहिजेत. कधीही त्यांच्या आयुष्याशी आपल्या आयुष्याची कंपॅरिझन नाही करू. कधी सुनेला हे सांगत बसू नये की कसा माझ्या सासूने त्रास दिला, मी कसे दिवस काढले आणि मी आता कसे तुम्हाला सगळं छान मिळतं आहे, असं नाही केलं पाहिजे. कारण त्यांचं आयुष्य वेगळं आहे, त्यांचा बेस पण वेगळा आहे. ते मुळात जन्माला आले तेव्हाच समृद्धी होती, तसं तुमचं नव्हतं. तर त्यामुळे अशा कंपॅरिझन्सना काही अर्थ नसतो. आणि आपल्याला एक आयुष्य आहे, ते आपण स्वतः चांगलं डिझाईन करावं आणि लोकांमध्ये लुडबुड करणारं कोणीतरी अशी आपली ख्याती आणि ओळख होण्यापेक्षा आपल्याला एक स्वतःची ओळख असावी आणि ती चांगलं माणूस म्हणून असावी. तर हा होता आजचा विषय. मी इथेच थांबते. बाय.